प्रॅक्टिस सेट 7.3 आहे. तर त्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत तर त्यातली काय एक्झाम्पल बघूया. याचे जे फॉर्म्युले आहेत तर ते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केले. आता बघा काय दिलेलं आहे. नंबर 1, रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे एक सर्कल आहे की ज्याची रेडियस 10 सेंटीमीटर आहे. मेजर ऑफ आयन आर्क ऑफ द सर्कल इज किती 54 डिग्री. म्हणजे जो आर्क आहे तर तो 54 डिग्रीचा आहे. म्हणजे थोडक्यात सेंट्रल अँगल 54 डिग्रीचा येईल. फाइंड द एरिया ऑफ अ सेक्टर असोसिएट विथ द आर्क आणि पायची व्हॅल्यू दिलेली आहे. तर हे एक्झाम्पल नेमकं सॉल्व्ह कसं करता येईल तर त्यासाठी थोडं फोकस करा. आपल्याला काय करावं लागेल तर 10 सेंटीमीटर असं एक सर्कल या ठिकाणी आपण काढू शकतो. आता हे 10 सेंटीमीटर काढत असताना तुम्हाला असं काही मोजून काढायचं नाही. फक्त एक सर्कल काढूया आपण आणि या सर्कलमध्ये आपल्याला नेमकं काय काय दिलेलं आहे बघा. सर्कल विथ सेंटर ओ घेऊया. ठीक आहे, विथ सेंटर ओ. आणि या सर्कलला आपल्याला एक सेक्टर काढायचा आहे. तर हा जो पार्ट आहे तर याला सेक्टर म्हणायचं. म्हणजे हा आतला जो पार्ट आहे तर याला आपण सेक्टर म्हणत असतो. आता या सेक्टरमध्ये हा जो आर्क आहे एवढा हा खालचा वाला तर या ठिकाणी हे दिलेलं आहे 54 डिग्री. तर त्यामुळं याचा जो थीटा आहे, थीटा म्हणजे हा वाला अँगल, हा सेंट्रल अँगल, तर याचं मेजरमेंट सुद्धा किती होणार आहे 54 डिग्री. आता याची रेडियस आपल्याला दिलेली आहे किती सेंटीमीटर तर 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर हा जो आपला जो सेक्टर आहे तर या सेक्टरचा आपल्याला काढायचा आहे एरिया. म्हणजे हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हे मी थोडं डॅश दिलेले तर एवढा याचा एरिया आपल्याला काढायचा. तर सर्कलचा एरिया काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सर्कलचा एरिया इज इक्वल टू काय दिलेलं असतं तर तो असतो पाय आर स्क्वेअर. आणि ही जी किंमत आहे ही पायची किंमत आहे. ही वरची वाली जे पी दिसते ना तुम्हाला तर ही पायची किंमत आहे. आता आपण काय करूया तर हिअर अर्थात या एक्झाम्पल मध्ये हिअर आर इज द रेडियस ऑफ सर्कल अँड दॅट इज गिवन 10 सेंटीमीटर. ओके, देन आपल्याला काय दिलेला आहे थीटा दिलेला आहे. थीटा इज द अँगल. अँगल सेंट्रल अँगल किती डिग्रीचा दिलेला आहे तो तर 54 डिग्रीचा. याचं रिझन काय तर आपल्याला या ठिकाणी जो आर्क आहे तर तो 54 डिग्रीचा दिलेला आहे. त्यानंतर पायची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे आपल्याला 3.14. ओके, आता यामध्ये आपल्याला एरिया ऑफ अ सेक्टर काढायचा. तर आपण काय करूया एक फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. एरिया ऑफ अ सेक्टर. ओके, एरिया ऑफ अ सेक्टर. आता एरिया ऑफ अ सेक्टर जो आपण काढतोय तर त्यासाठी जो फॉर्म्युला असतो तर तो काल सुद्धा आपण बघितला. तर तो आहे थीटा अपॉन 360. ओके, इंटू पाय आर स्क्वेअर. तर हे पाय आर स्क्वेअर तर हा सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला आहे. जो वर इकडचा आहे पाय आर स्क्वेअर तर हा सर्कलचा एरिया आणि याच्यासोबत टाकावं लागतं थीटा अपॉन 360. तर त्याला म्हणतात एरिया ऑफ अ सेक्टर. आता यात आपण व्हॅल्यू पुट करूया. थीटाची जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याकडे आहे 54 अपॉन 360 आणि हे इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 आणि आर स्क्वेअर मीन्स आर इंटू आर दॅट इज 10 इंटू 10. तर हे असं आपण मांडू शकतो. आता याला सॉल्व्ह कसं करता येईल तर आपण जर सहज जर बघितलं समजा हे 100 केले आपण तर चालतील का तर 54 अपॉन 360. ओके, इंटू आता जर हे 3.14 केले आणि याच्यासोबत जर 100 आपण लिहिले तर हे 100 कसे आले तर 10 इंटू 10. आता नेक्स्ट स्टेप 54 अपॉन 360. ओके, इंटू आता जर समजा याचं याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हा पॉइंट निघून जाईल आणि 314 असा आन्सर येईल. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर याचं जर सोल्युशन जर आपण काढलं समजा तर आपल्याला सहज हे सॉल्व्ह करता येतं. या दोन्हींचा गुणाकार करा आणि त्याला 360 न भाग द्या किंवा 54 आणि 360 याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडा. फायनल जे आन्सर येतं तर ते येतं 47.110 square centimeter. So this is the example number first of practice set 7.3. तर एवढं याचा आन्सर येतं एरिया ऑफ अ सेक्टर. आता तसंच जर समजा आपण सेकंड एक्झाम्पल जर का बघायला गेलो याच प्रॅक्टिस सेट मधलं तर काय गिव्हन आहे बघा. प्रॅक्टिस सेट 7.3 सुरू आहे सध्या आपला. मेजर ऑफ एन आर्क इज किती ऑफ अ सर्कल इज किती 80 सेंटीमीटर. म्हणजे आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे ना की डिग्री दिलेली आहे. ओके, समजा एक सर्कल आहे आपल्याकडं आणि या सर्कलच्या आर्कचं मेजरमेंट आहे आपल्याकडं. ओके, आर्कचं मेजरमेंट. तर आता समजा हे असं आपण काढू शकतो आणि हे आर्कचं मेजरमेंट म्हणजे हा एवढा पार्ट जो आहे तर हा दिलेला आहे आपल्याला. आता अजून काय दिलेलं आहे बघा, लेंथ दिलेली आहे आर्कची. आता याच्यात अजून काय दिलेलं आहे रेडियस दिलेली आहे 18 सेंटीमीटर आणि आपल्याला काढायचं आहे काय तर लेंथ ऑफ आर्क. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्क हे जे दिलेलं एक्झाम्पल आहे तर यामध्ये थोडं करेक्शन आहे. करेक्शन नेमकं काय तर हे जे सेंटीमीटर आहे तर हे सेंटीमीटर नको तर या ठिकाणी हे जे हे सेंटीमीटर आपल्याला नसताना हे डिग्री करायचंय. ओके, तर हे थोडं करेक्शन तुम्हाला करायचंय तुमच्या बुकमध्ये. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं बघा. आपल्याला या ठिकाणी हिअर
जो आर आहे आपला आर इज द रेडियस ऑफ सर्कल अँड दॅट इज गिवन 18 सेंटीमीटर. आणि जे मेजरमेंट ऑफ आर्क दिलेला आहे दॅट इज थीटा इज इक्वल टू 80 डिग्री. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचा, तर आपल्याला फाइंड आउट करायची लेंथ ऑफ आर्क. तर एल इज इक्वल टू क्वेश्चन मार्क लेंथ ऑफ आर्क. आता यावेळेस हे एरिया ऑफ सेक्टरने फाइंड आउट करायचा. तर याची जी लेंथ आहे, या आर्कची जी लेंथ आहे की जे मी जास्त डार्क केलेलं आहे, तर एवढी लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करता येईल, तर आपण एक फॉर्म्युला मांडूया. लेंथ ऑफ आर्क. ओके, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू, फॉर्म्युला कसा असतो बघा, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू जी समजा आपली कंसाची लांबी असते थीटा अपॉन 360 इंटू या ठिकाणी आपण घेत असतो ट्वाइस पाय आर. ओके, ट्वाइस पाय आर. तर हा फॉर्म्युला आहे आर्क काढण्याचा, लेंथ ऑफ आर्क काढण्याचा. थीटाची जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 80 डिग्री अपॉन 360. पायची व्हॅल्यू गिवन आहे, पुन्हा हे पी नसताना पाय आहे. पायची व्हॅल्यू जी आहे तर ही 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 आणि आर जो आहे, आर इज द रेडियस दॅट इज 18 सेंटीमीटर. याला सॉल्व्ह कसं करायचं, तर या 18 या 36 ला पूर्ण भाग जातो आणि हे 0 0 पण कॅन्सल होतात. तर त्यामुळे इकडे राहतं 8. ओके, या 18 दुनी 36 होत आहेत, इकडे राहील 2. हे समजलं का कसं बघा, 0 0 कॅन्सल झाले. हे 8 वरचा 0, 3 वरचा 0 कॅन्सल, 6 वरचा 0 म्हणजे 36 वरचा 0 कॅन्सल झाला. त्यानंतर 18 ने 36 ला भाग दिला, 2 राहिले आणि वरती 8 आहेतच. नंतर इंटू काय करायला बा, 2 इंटू 3.14. परत 2 2 कॅन्सल होतात आणि काय करा तर 8 इंटू 3.14. आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे आन्सर आपल्याला मिळून जाईल. आणि हे जे आन्सर आहे तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करा की जे आपल्याला सेंटीमीटर मध्ये लिहायचं आहे, कारण हा एरिया नाही. ओके, तर हे होतं एक्झाम्पल नंबर 2 या प्रॅक्टिस सेट मधलं. आता असेच अजून एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत की जे आपण बघू शकतो. जसं की समजा 3 नंबर मध्ये काय दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 3 स्क्रीनवर तुम्हाला दिसते सध्या. एक्झाम्पल नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये रेडियस ऑफ अ सेक्टर. आता ही सेक्टरची रेडियस दिली आहे, रेडियस ऑफ सेक्टर. आणि रेडियस ऑफ सेक्टर वरून आपल्याला अजून काय काढायचंय तर हे बघूया की रेडियस ऑफ सेक्टर तर गिवन आहे, पण अजून आपल्याला त्यामध्ये काय काय गिवन आहे तर ते बघूया. बघा, रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल किती 3.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ आर्क किती 2.2 सेंटीमीटर आणि फाइंड द एरिया ऑफ अ सेक्टर. म्हणजे परत आपल्याला रेडियस ऑफ अ सर्कल दिलेली आहे. मग आता हिअर आर इज इक्वल टू किती 3.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क दॅट इज एल, लेंथ ऑफ आर्क किती दिलेला आहे 2.2 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात एक सर्कल जर का आपण समजा या ठिकाणी काढलं तर त्याची रेडियस दिलेली आहे सर्कलची आणि लेंथ ऑफ आर्क दिलेला आहे. ओके, किती 2.2 सेंटीमीटर. आता याला आपल्याला काय काढायचंय तर एरिया काढायचा आहे सेक्टरचा. तर यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे तर खूप सोपं आहे. बघा, एरिया ऑफ सेक्टर. ओके, एरिया ऑफ अ सेक्टर आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जो फॉर्म्युला यूज केला तर तो या ठिकाणी आपल्याला यूज करायचा नाही. दुसरा फॉर्म्युला आहे पुन्हा एक की ज्यामध्ये आपण यल म्हणजे जी समजा आपण वरती लांबी लिहिलेली आहे, लेंथ लिहिलेली आहे सेक्टरची, तर यल इंटू आर अपॉन 2. तर हा फॉर्म्युला असतो यासाठी. आता लेंथ किती दिलेली आहे 2.2 इंटू आर किती तर 3.5 अपॉन किती तर 2. आता हे जे आन्सर आहे तर हे तुम्ही सुद्धा काढू शकता. आता हे 2 आणि हे 22 ला जर का भाग दिला तर हे 1.1 येतील. ओके, 2.2 च्या ऐवजी आणि इंटू 3.5. आता याचं मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला या ठिकाणी 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे आणि याचं जे आन्सर आहे तर हे येणार स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये. आता हे जे आन्सर आहे तर हे कॅल्क्युलेट करा आणि नक्की सांगा मला की किती आलाय आन्सर. आता बघा चौथा प्रश्न, रेडियस ऑफ सर्कल किती 10 सेंटीमीटर, एरिया ऑफ अ सेक्टर किती 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आता हे काय काय दिलेलं आहे बघा या एक्झाम्पल मध्ये. हिअर आर ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती, आर ची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर. एरिया पण आहे. आता एरिया ऑफ अ सेक्टर तर एरियासाठी मी ए यूज करतोय. ओके, एरिया ऑफ अ सेक्टर 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. आता करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर आपल्याला काढायचा आहे तर तो कसा काढता येईल म्हणजे विशाल वर्तुळ पाकळी जी मोठी पाकळी आहे तर ती आपल्याला काढायची. तर यासाठी अगोदर आपल्याला तर एक सर्कल काढावं लागेल. ओके, एक सर्कल काढावं लागेल. एक्झाम्पल बघा, पूर्ण एक्झाम्पल समजून घ्या, तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा, हे दिलेलं आहे 10. ओके, 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि हा जो एरिया आहे याचा एरिया हा दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपण काय करूया तर सुरुवातीला तर यावरून आपण जे समजा आपला फॉर्म्युला असतो वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचा तर तो यूज करूया आणि या सर्कलचं पूर्ण एरिया आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. कारण इकडचं काढायचं आपल्याला हा पार्ट म्हणजे हा जो रिमेनिंग पार्ट आहे ना तर हा आपल्याला काढायचा.
जर समजा हा काढू शकलो आपण तर एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. कसं करता येईल बघा. सुरुवातीला एरिया काढून घेऊ पूर्ण आणि एरिया काढल्याच्या नंतर हे 100 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस करून टाकू म्हणजे राहिलेला पार्ट आपल्याला मिळून जातो. मग आता बघा एरिया ऑफ अ सर्कल, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ अ सर्कलचा फॉर्म्युला काय तर पाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. पायची व्हॅल्यू आहे 3.14 इंटू आरची व्हॅल्यू आहे 10 इंटू 10. आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हे एवढं येतं. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर मल्टिप्लिकेशन, कारण हे 3.14 इंटू 100 होता डायरेक्ट, तर हे पूर्ण एरिया आपण काढला. आता 314 मधून जर का 100 मायनस आपण केलं तर आपला आन्सर येऊन जातं म्हणजे 214 आन्सर येईल. मग आता एरिया ऑफ मेजर सेक्टर म्हणजे मेजर सेक्टर जो आहे मोठा जो सेक्टर आहे तर त्याचा एरिया ऑफ मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ अ सर्कल, एरिया ऑफ अ सर्कल म्हणजे जो सर्कलचा एरिया आपण काढला तो मायनस एरिया ऑफ अ मायनर सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर. आता मायनर सेक्टरचा एरिया तर गिव्हन आहे आपल्याला आहे ना. आता यात काय करायचं तर 314 मायनस 100 कारण हा गिव्हन आहे. याचा आन्सर येतं 214 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हा होता प्रॅक्टिस सेट 7.3. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके.